ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक दुसरा समास चौथा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज। श्री गणेशाय नमः। ओम सरस्वते नमः। ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः। श्रीराम। नाना सकृतांचे फळ तो अनर्देह केवळ कायमध्ये भाग्य सफळा तरीच सन्मार्ग लागे। राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री गोलंग जंगम महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री काड़ी सिद्धेश महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री अणजीत महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज की जय। नाना सकृतांचे फळ तो अनर्देह केवळ त्यामध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे। आज रथसप्तमी 3 दिवसाचा प्रोग्राम असतो, पण काही कारणास्तव एकाच दिवसाचा आज ठेवलेला प्रोग्राम आहे। रथसप्तमी। रथसप्तमी म्हणजे काय? रथ जीवनरूपी रथ, जन्मापासून मरेपर्यंतचा। रथात बसलो की ना आपण? कुठला रथ? मनुष्य देह हा रथ आहे आपला, जन्मापासून मरेपर्यंत त्या रथात बसलेलो आहे। रथसप्तमी म्हणजे काय? सप्तमी रथ म्हणजे काय? मनुष्य रूपी देह, त्याच्यात आपण बसलेलो आहे। काय साध्य करायचं आहे याच्यात? काय साध्य करायचं आहे? रथसप्तमी म्हणजे काय म्हणतात ना, 1 2 3 4 5 6 इतके विचारून अंतर शोधून पहा। 7वा राम, 8वा वेळोवेळ। 7वा कोण आहे? राम। राम म्हणजे काय? आत्माराम। 1 2 3 4 5 6 म्हणजे काय? 6 विकार। 6 विकारांचा अंत या मनुष्य देहात आपल्याला करायचा आहे। कोणाचा अंत करायचा आपल्याला? 6 विकारांचा। पहिला विकार कुठला आहे? काम। काम म्हणजे काय? हा मनुष्य देह कोणाच्या अधीन आहे? मनाच्या। का? अनेक जन्मांचा संस्कार झालेला आहे या मनावर। विषयातून सुख मिळतो, विषयातून सुख मिळतो, विषयातून सुख मिळतो। विषयातून सुख म्हणजे काय? तो कुत्रा असतो ना, कुत्रा, तो हाड चघळतो, हाडातून रक्त त्याच्याच दातातून जातो, त्याला वाटतं हाडातून रक्त येतो, बरं वाटतं त्याला। रक्त कुठून येतो? त्याच्याच दातातून। पण त्याला वाटतं हा हाड मला चविष्ट लागतो। कशामुळे? हाडात चव आहे असं वाटतं, पण रक्त कुठून गेला? दातातून। तसं विषयातून सुख म्हणजे हाड, विषय म्हणजे हाड, त्याच्यातून आपल्याला सुख मिळतं असं वाटतं आपल्याला, पण विषयातून सुख नाही।
आपल्यातला आनंद, आपल्यातलं सुख, जो आत्मसुख आहे तो विषयात गेल्यानंतर विषय सुख होतो. आपण आहे म्हणून सगळं आहे ना. आपण नाही तर काय? हा आपण कोण? आपल्या दातातून हाड जगाताना रक्त पडतो, त्याला वाटतं याच्यात आपल्या मला स्वाद मिळतो. हाडामुळे नाही तर कशामुळे? रक्त आपलंच, आणि त्याच्यामुळे स्वाद मिळतो, आनंद मिळतो. म्हणजे हाडातून मला चव मिळते, आनंद मिळतो. सद्गुरु भेटल्यावर आपल्याला कळतं विषयातून सुख नाही, विषयातून सुख मिळतो. हा आपला भ्रम आहे. सद्गुरु भेटल्यावर कळतं. आपण नाही तर सुख कोण? हा आपण कोण? मी कोण? हा बोलला सी वरल्या रंगा, सगळं वरल्या रंगालाच बोललं की ना आपण. म्हणजे काय? विषयातून सुख मिळतो. डोळ्यातून चांगला दृश्य. डोळ्याचा विषय काय? दृश्य. कानाचा विषय काय? वेगळं. तोंडाचा विषय काय? चव. नाकाचा विषय काय? सुगंध. आणि त्वचेचा विषय काय? स्पर्श. हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियांना कामाला लावून विषय सुख घेतात. विषयातून सुख मिळतो. हा जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला कळतच नाही. जन्मापासून मरेपर्यंत विषयाच्या अधीन राहतो आपण. त्याच्यामुळे हा जन्मापासून मरेपर्यंत हा रथ, देहरूपी रथ, 6चा अंत करतच नाही आपण. 6चा अंत होतच नाही. जसं रोगी आहे ना, रोगी तो निरोगी होऊ शकत नाही. त्याला रोग कुठला तेच माहित नाही त्याला, आणि ह्याच्यावर औषध काय आहे त्याला माहित नाही. अज्ञानातून जन्म घेतो, अज्ञानात राहतो, अज्ञानात मरतो. अज्ञान म्हणजे काय? रोग कुठला आहे माहित नाही, औषध काय माहित नाही. तो शेणातला किडा असतो ना, त्याला पण सुख वाटतं. घाणीतला किडा, त्याला सुख वाटतं. पण तो किड्याला समजा बाहेर काढलं आणि चांगल्या जागी ठेवलं, त्या चांगल्या जागेची सवय लागते त्याला, आणि नंतर म्हणा ती घाण आहे. तसं सद्गुरू आपल्याला विषया सुखातून काढून आत्मसुखाकडे नेल्यानंतर कळतं ते घाण आहे. ही घाण कशामुळे झाली? जो सुंदर आहे कशामुळे घाण झाली? 6 विकार. 1 2 3 4 5 6 विकार. त्याचा अंत झाल्यावर कशामुळे होतो अंत? सद्गुरू म्हणते. सद्गुरू म्हणते तू कोणासाठी हे सगळं करतो? विषयासाठी. जो वेळ वाया घालवतो. परमेश्वराने पंचमहाभूतांचा शरीर त्या सत्यनारायणाला ओळखायला दिलेला आहे. त्याला न ओळखता तू तुझा जीवन फुकट घालवतो. दुर्लभ नरदेव म्हटलेला आहे ना, फुकट घालवतो. मग या शरीराचा वापर चांगला कर, नाही तर का होणार? 84 लक्ष होणे म्हणत नाही ते, 184 योनी. लक्षात ठेव, 84 योनीतून तुला जन्म घ्यावा लागेल. 184 योनी. मनुष्य देहात एवढा दुःख आहे, 84 लक्ष योनीमध्ये किती दुःख असणार? मनुष्य देह म्हणजे काय सांगितलेलं आहे? जन्माचे ते मुळा पाहिले शोधून दुःखास हे कारण जन्म घ्या. जन्म घेणंच चुकीचं आहे. हे सद्गुरू भेटल्याशिवाय आपल्याला कळत नाही. सद्गुरू भेटतो तेव्हा कळतं की नाही जन्म घेणं चुकीचं आहे. जन्माचे ते मुळा पाहिलं शोधून दुःखास हे कारण जन्म घ्यावा. जन्म का होतो तेही सांगितलं पुढे. रजतम सत्व आहे ज्यांच्या अंगी, याचे गुणी जगी वाया गेला.
कशामुळे जन्म घेतो? रज तम सत्वगुण याच्यामुळे माणूस जन्म घेतो. त्याच्यामुळे 6 विकार तयार होतात. म्हणून 6 विकारांचं अंत सांगितलं. रथ सप्तमी, जन्मापासून मरेपर्यंत देहरूपी हा रथ आहे. त्याच्यातून काय करायचं आहे आपल्याला? 6 विकारांचा अंत करायचा आहे. ते कशाने अंत होतो? एक सद्गुरु वचन, ज्यांनी दिलेले साधनं, तिन्ही साधनांचे भोग कष्ट केले. कुठले साधन दिले? 4 भजन, ध्यानधारणा आणि सत्संग. कारण ऐकूनच आपण काय, एखादा माणूस असं वेडा माणसात गेला तर माणूस वेडा होतो की नाही? मनावर परिणाम होतो की नाही? दारू पिण्याला मध्ये गेलं तर दारू होतो की नाही? संघ झटतात होतो की नाही संघाचा परिणाम? चोरामध्ये गेलं तर चोरांच्याच गोष्टी ऐकून होतो की नाही? संघ दोष म्हणतात. इकडे सत्संग करायचा आहे. सत्संग म्हणजे सत्याचा संग. सत्य काय आहे? तू देह कसा नाही. तुला विषयातून सुख मिळत नाही तर आत्म्यातून सुख मिळतं. देहातून नाही सुख मिळत, विषयातून सुख मिळत नाही. तू देह नाही, तुला जन्म नाही, तुला मरण नाही, असा तुझं स्वरूप आहे. त्याला ओळखायचं. आपण जगाला ओळखायला जातो, आपल्याला कुठे ओळखतो? जे आपण काय बनलोय, आईवडिलांनी आपल्याला काय बनवलंय त्याला ओळखतो आपण. जन्मापासून मरेपर्यंत आईवडिलांना नाम दिलं 12 दिवसांनी, अमुक अमुक, ठीक आहे, झालं, होऊन गेला, तो बनला तसाच. भ्रम. आईवडील भ्रमात टाकतात आणि ज्याला नाव देतात तोच. माझं नाव दत्त आहे, माझं दत्ताच नाव आहे. दत्त नाम बोलवलं तरच मी बोलणार, नाही मी बोलणार नाही. मला कुठे हाक मारलाय? म्हणजे आपला समज काय आहे? मी देह आहे. हा दिलेलं नाव 12 दिवसाने जातो. नाव दिलेलं 12 दिवसाने मेल्यानंतर जातो. 12 म्हणतात. तो खरा आहे का? म्हणजे आपला प्रवास कुठपर्यंत? जन्मापासून मरेपर्यंत. गर्भशया काय स्मशान नाही का? गर्भशया आणि काय म्हणतात मशानात गेलं तर तोपर्यंत आपला हा प्रवास आहे का? आपण तेवढंच जाणतो. गर्भशया कबर में गया, तिथपर्यंत आपला प्रवास नाही. त्याच्या पलीकडे आपला प्रवास आहे. हे सद्गुरू भेटल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. हा वेदशास्त्र पुराण सगळं म्हणतं, ठीक आहे, अनुभवात्मक नाही ते आपल्याला. जे वेदशास्त्र पुराण जे म्हणतात ना आपल्याला, ते अनुभवात्मक नाही. कोण लिहिलेलं बरोबर असतं पण आपल्याला अनुभव नसतो त्याचा. अनुभव कधी येतो? सद्गुरू भेटल्यावर. मनुष्य देह म्हणजेच काय? नाना सकृतांचे फळ. काय सांगितलंय? नाना सकृतांचे फळ तुहा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. 84 लक्ष योनी भग्नांत आपण मोक्षाच्या दारात. म्हणजे इकडून आपल्याला दुःखमुक्त व्हायचं आहे की दुःखात राहायचं आहे, हे आपणच ठरवतो. कोण ठरवतो? देव नाही ठरवत, आपणच ठरवतो आपल्या कर्माने. हे सद्गुरू भेटेपर्यंत आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं देव जन्माला घालतो आपल्याला, देव आपल्याला दुःख देतो, देव आपल्याला सुख देतो. देव काहीच देत नाही आपल्याला. देव आपल्याला काहीच देत नाही. आपण दुःख आपण ओढवून घेतो. खड्डा खोदतो ना आपण आणि उडी मारतो ना, हातपाय मोडून घेतो. हे मनुष्य देहात कळतं आपल्याला. सद्गुरू भेटायला सांगतो, काय सांगतो? तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. आपणच घडवतो सगळं. आपल्याचे कर्माचे फळ म्हणून सांगितलंय का? पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडी. आता पाप म्हणजे पुण्य म्हणजे काय? मोठा प्रश्न आहे की नाही?
4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, वेगवेगळे काय ग्रंथ आणि ते सगळा विचार केला तर काय आहे, पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय कळत नाही. गोंधळ, धर्मात गोंधळ. धर्म म्हणजे लोकांना माहित नाही. धर्म म्हणजे काय, हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, अनेक धर्म आहेत. ते धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे देवाकडे जाण्याचे मार्ग. आपण हिंदू धर्म मोठा, मुसलमान धर्म मोठा, ख्रिश्चन धर्म मोठा, किंवा आपला शीख धर्म मोठा, आणखी कोणते धर्म आहे ते मोठे. नाही नाही नाही, ते सगळं बरोबर आहे. कुठल्याही वाटेने जा, तुम्ही देवाकडे जाणार. पण धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे स्वतःला ओळखणं, हा धर्म आहे. हा धर्म ना जाणता आपण म्हणतो हिंदू धर्म मोठा, ख्रिश्चन धर्म मोठा, मुसलमान धर्म मोठा, शीख धर्म मोठा. हे सगळे धर्म मोठे मोठे मोठे, कोण मोठा नाही कोणी लहान नाही. सगळे एकच सांगतात, तुला ओळख. तेव्हा न ओळखता मीपणा घेऊन बसतो, मोठेपणा घेऊन बसतो. करू नये तो केला व्यापार उतरी भार तुका म्हणे. आपण नाही करायला ते करून बसतो. सद्गुरू भेटल्यावर पण गोंधळ घालतो आपण. सद्गुरू काय सांगतो ना, आपण काय करतो. तो म्हणतो माझा गुरु मोठा, तो म्हणतो माझा गुरु मोठा. गुरुचा अर्थच कळला नाही ना. गुरु म्हणजे काय? गुप्त रूप. गुप्त रूप तो आपल्याला दाखवतो. तुझा गुप्त रूप तर काय आहे, त्याने तर जाणलेलं आहे गुप्त रूप काय आहे. पण ते आपल्याला दाखवतात. निज रूप दाखवा हो, निज रूप दाखवा. तर आपला रूप आपल्याला दाखवतात. तू देह नाही मग कोण आहेस? कोण नाही तरी आता माणूस जन्माला येण्यापूर्वी कुठे माहित नाही सांगतो. जन्मापूर्वी तू कुठे होता माहित नाही. मेल्यानंतर कुठे जाणार माहित नाही. अज्ञानातून जन्म घेतो, अज्ञानात राहतो, अज्ञानात मरतो. जन्म म्हणजे काय माहित नाही, जन्म कशामुळे होतो हे माहित नाही. मृत्यू म्हणजे काय, मृत्यू कशामुळे होतो हेही माहित नाही. जन्मापासून मरेपर्यंत हा प्रवास काय आहे तेही माहित नाही. पण सद्गुरू भेटल्यावर काय करतो? गुरुवा घालीत ज्ञानांजन, गुरुवा दाखवी निजन, गुरुवा सौभाग्य देऊन सात्मबोध नाद. सात्मबोध काय, कुठला बोध? सात्मबोध म्हणजे काय? आत्मबोध. तू आत्मा आहे, तू आत्मा आहे, तू आत्मा आहे. ज्याला सुख नाही त्याला दुःख नाही, त्याला जन्म नाही मरण नाही, त्याला जाणणं म्हणजे देही असून विदेही जिवंत असेपर्यंत जाणणं. तेव्हा ती रथसप्तमी साजरा होते. या देहरूपी रथात बसलो ना आपण, 6 विकारांचा अंत. हे 6 विकार माझ्यावर येतात, मी विकार नाही. जसं पडद्यावर अनंत चित्रपट येतात ना, चित्र जातात. चित्रपट म्हणजे दृश्य नाही. चित्र म्हणजे दृश्य आहे, पडदा नाही. माझ्यावर 6 विकार आले. कोणाच्या? मन कुठून आला? माझ्यावर बसला. सुरुवात कुठे होते? करंट, जाणीव. आपण असल्याची जाणीव, त्याला चैतन्य म्हणतात. ती आली का सुरुवात होते मनाला. मन आलं का विकार आले. विकार आला का जीव झाला. रात्री झोपेत काय होतं? झोपेत 6 विकार कुठून आले? मनातून. मनात विलीन होतं. मन कुठून आला? एका जाणीवेतून. जाणीवेत ते विलीन होतं. जाणीव कुठे विलीन होते? अज्ञानात. कुठून आला? अज्ञानात. अज्ञान म्हणजे झोप. रात्री प्रत्येक जीव झोपतो की नाही?
जीवाच्या 3 अवस्था आहे की नाही, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. 4थी अवस्था त्याला माहीत नसते. झोपेत जातो आपण, झोपतो. झोपल्यावर 6 विकार गेले. कुठून आले? मनात. मन कुठे गेला? मन कुठून आला? जाणीवत गेलं. जाणीव कुठून आली होती? अज्ञानात. अज्ञानात विलीन झालं. तिकडे खरी शांती आहे, तिकडे खरं सुख आहे. म्हणून मी ब्रह्मस्फूर्तीमध्ये म्हटलेलं आहे ना, मी खाईन ते अन्न प्रभू नैवेद्य जाण, झोप माझी समाधी. प्रत्येक जीव झोपेत कोणाकडे जातो? देवाकडे, स्वरूपाकडे जातो. आणि काय होतं? शांत. थोडक्यात बॅटरी चार्ज, आपला सायंटिफिक भाषेत म्हणायचं, बॅटरी चार्ज होतं. सकाळी परत फ्रेश होतो. परत करण आला. करण आला का मन आला. मन आला का 6 विकार आला. जीव होतो. म्हणजे रात्री आपण झोपेत प्रत्येक जीव शिव असतो. शिव म्हणजे शांती. मेल्यानं स्मशान घेऊन जातात ना, स्मशान शांतता म्हणतात. तिकडे शांती आहे तिकडे, कारण तू तिकडे नाहीयेस. देहभाव नाही तिकडे. हो, तो अनुभव आपण घेऊ शकत नाही. पण झोपेत तो अनुभव घेऊ शकतो की ना आपण. रात्री झोपल्यानंतर आपण नाही. जिकडे आपण नाही म्हणजे तिकडे देहभाव नाही, अहंकार नाही, जाणीव नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, जाणीव नाही, शांतता. ही शांतता आहे. तो अज्ञानातून घेतो आपण. पण सद्गुरू आपल्याला जे बीज मंत्र देतो त्याच्याने काय कळते? मी झोपेत कुठे जातो. सद्गुरू जो बीज मंत्र देतो त्याच्याने कळते मी झोपेत कुठे जातो. 4थी अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो आपण. तुर्या अवस्था म्हणतात. झोपलो पण मी झोपलो नाही. मी झोपलो पण झोपलो नाही. साक्षी भावाने असतो आपण. तो अनुभव सद्गुरू भेटल्यावर घेता येतो. 4थी अवस्था कळते. म्हणून सांगितलं गुरुआ घाली ज्ञानांजन, गुरुआ दाखवी निस्तन. म्हणून सद्गुरूचं वर्णन किती छान केलंय. गुरुआ संतकुळीचा राजामध्ये, गुरुआ संतकुळीचा राजा, गुरुआ संतकुळीचा राजा. गुरुविण देव नाही तुझा, गुरुशिवाय दुसरा अन्य देव नाही. आपण बनवले ना 33 कोटी देव किंवा 36 कोटी देव. प्रत्येक धर्मांचे देव वेगळेच. हे देव नाही, गुरुविण देव नाही तुझा. पाहता त्रैलोकी. त्रैलोक म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक. तो गुरुशिवाय देव नाही. गुरु म्हणजे गुप्तरूप. गुप्तरूप म्हणजे आत्मा. आत्मा म्हणजे काय? जो आत्मा सगळ्यांमध्ये आतमध्ये आहे तो अधिष्ठान म्हणतात त्याला. सगळ्यांच्या मध्ये सर्व चराचर भरून उरला त्या तुझला प्रेमाळा, कसे आव्हान करू मंगल. सगळीकडे तोच आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही ना. अणु रेणू चक्रपाणी पुढे झाली तसे जनी. सगळीकडे तोच आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही. हे सद्गुरू भेटल्यावर एक जाना तो सब कुछ जाना, एक नाही जाना तो कुछ नाही जाना. एकाला सद्गुरू ओळखायला होतं. त्याच्यासाठी सद्गुरू बीज मंत्र देतो, 4 भजनं देतो आणि संत संघ. त्याच्याने काय होतं? देहरूपी देवळात आपण शिरतो आणि आपण कोणाचं दर्शन घेतो? आत्मा म्हणजे स्वरूपाचं. म्हणजे आपलं दर्शन आपण घेतो सद्गुरू भेटल्यावर. आपलं दर्शन घेतल्यावर कळतं मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. म्हणून आपण म्हणतो ना चिदानंद रूपामध्ये सकाळी काकड आरतीनंतर चिदानंद रूप शिवोहम शिवो मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जीवे न च घाण नेत्रे न च व्योम भूमी न तेज न वायु
चिदानंद रूप शिव नच प्राण संज्ञा नवे पंचवायू नवा सप्त धातू नवा पंचकोशा नवा पाणीपादम चोपस्य चिदानंद. म्हणजे काय? मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी पंचप्राण नाही. न मे द्वेष रोगो न मे लोभ मोहो न मदानव मेनव मात्सर्य भाव न धर्मो न चार्यो न कामो न मोक्षा चिदानंद रूप. 6 विकारांमध्ये पण नाही मी नाही. मी पुण्य पण करत नाही. तो पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थो न मे दान यज्ञ हम भोजन एवं न भोज्य न मुक्ता चिदानंद रूप. कारण मी पणाच जातो ना. मी मुळे सगळं आहे ना. मी पुण्य करतो, मी पाप करतो. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. सुख पण नाही, दुःख पण नाही. न मंत्रो न तीर्थो न मे दान यज्ञ हम भोजन एवं न भोज्य न मुक्ता चिदानंद रूप शिवम. हे मी वर सगळं असतं. म्हणजे आपण स्वतःला विसरलोय म्हणून देहरूपी गुहेत शिरलोय म्हणून हे मी पण आले नाही. मी देह कसा नाही सद्गुरू सांगतो. न मृत्यू न शंका न मे जाती भेदा. मला मृत्यू पण नाही आणि जन्म पण नाही. न मृत्यू न शंका न मे जाती भेदा पिता नव मे नव माताचा जन्मा न बंधू न मित्रां न गुरु न शिष्या चिदानंद रूप. गुरु पण शिष्य पण राहत नाही. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शाळेत जातो, शिकल्यावर शाळेत जात नाही. तसं इकडे आत्मज्ञान म्हणजे मी आत्मा आहे, मी स्वरूप आहे, मला जन्म नाही, मला मरण. अजन्मा तो तुझं जाणं. एकदा तू जाणला मी मला जन्म नाही, मला मरण नाही. देहाला मरण आहे, जीवाला मरण आहे. वास्तविक जीव पण मरत नाही. तो देह बदलतो. तो देह बदलतो कारण तो त्याला विषय सुख पाहिजे म्हणून तो देह बदलतो. त्याला भ्रम झालेला आहे मी विषय सुखाशी राहू शकत नाही म्हणून तो देह बदलतो. देह बदलतो. जन्म त्याच्यासाठी घेतो. एकदा जिवंत असताना कळलं नाही मला विषय सुखाशिवाय मी आहे, काय गरज नाही मला विषय सुखाची. या देहाला गरज आहे, मनाला गरज आहे विषय सुखाची. आत्म्याला विषय सुखाची गरज नाही. पण त्या मनालाच उलट फिरवावं लागतं. म्हणून सांगितलं मन उन्मन्न झाले नसे बद्धते जीवात आहे दुआ मामाला शब्दाला तळस उलटेलं निजरूप पाहता ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही अर्थेचे नियोग गेले मी पण माझे. आरती आपण करतो ती रोज करतो पण नाही त्याच्याने मी पण जात नाही ना. तर मी पण घालवायला सद्गुरू आपल्यातला मी पण कल्पित भूत त्याला म्हणतात. कल्पित कल्पनेचे देव कल्पांतना सती सगळ्यांवर मीपणाचा भूत बसलेला आहे. मी करतो, मी देह आहे, सगळं आहे. तो मीपणा घालवण्याचं काम सद्गुरूला आपण शरण गेला सद्गुरू करतो. जसं आपण रोगी झालो की नाही, डॉक्टरकडे जातो की नाही, डॉक्टर सांगतो ते सगळं करतो की नाही, शेवटी म्हणतो शस्त्रक्रिया करून टाकावं. मग सुख वाटायला शस्त्रक्रिया आपण करतो की नाही, आपण शस्त्रक्रिया झाला निरोगी होतो की नाही. तसं सद्गुरूला शरण गेल्यावर जन्माचा कंटाळा आला पाहिजे, देहाचा कंटाळा आला पाहिजे, संसाराचा कंटाळा आला पाहिजे. म्हणून सांगा त्रिवेद तापे पोळला संसार दुःख दुखावला तोची अधिकारी परमार्थ. कोण सांगितलं अधिकारी? की तापाने पोळला पाहिजे म्हणजे हा देह नको. या दोहामुळे मला 3 ताप भोगावे लागतात. रात्री झोपेत देह नाही आहे, कुठला ताप आहे तिकडे? तापच नाही तिकडे. सगळ्या उठल्यावर ताप सुरुवात होतो. आधी भौतिक, आध्यात्मिक आणि तिसरा तर मेल्यानंतर आहे. आता मरणाचा अनुभव आपण घेऊ शकत नाही पण जागृतीतून झोपेपर्यंत 2 ताप आपल्या लक्षात येतात की नाही, त्याचा अनुभव घेऊ शकतो की नाही. त्यानुसार देह आहे म्हणून ताप आहे. रात्री झोपेत देह भावच नाहीये, देहच नाही, तूच नाहीये, जे का आपण बनलो तेच नाहीये. पण सुख आहे, आनंद आहे. म्हणून सांगतो मी चांगला झोपलो, आता मला झोप चांगला लागेल. आम्ही दिवसभर काम करायला मोकळा. जे काय सांगेल ते मला काम करायला काय म्हणतात मी चार्ज झालो, एनर्जी मिळाली.
कशामुळे एनर्जी मिळाली ही? का आपल्यात रात्री झोपेत अहंकार नव्हता, देहभाव नव्हता आणि स्वरूपाकडे गेलो होतो आपण. जरा जसं सकाळी आपण घरातून बाहेर निघतो सगळं करून, किती सुख मिळालं, किती आनंद उठला, घरी येतो की नाही? घरी सुख आहे आपल्याला. कुठून निघाला? घरून. आलो कुठे? घरी. तसं आपण रात्री सकाळी या घरातून देहरूपा स्वरूपातून बाहेर येतो, सगळा आनंद लुटतो विषय सुखाचा. रात्री आत्मसुखात जातो, पण अज्ञानातून जातो. सद्गुरू भेटल्यावर आपल्याला बीज मंत्र देतो, साधनं देतो, त्याच्यामुळे आपण आत्मसुखात जागृतीतून जातो. चौथी अवस्था कळत. देहरूपी देवळात जागृतीतून जातो आपण. मग तेव्हा कळतं मला झोप नाही, जाग नाही. जाग ना नींद तो रूप, त्या तुला म्हणे ग झोप वृथा ही मात. मला जाग नाही, मला झोप नाही, मला जन्म नाही, मला मरण नाही. अजन्मा तो तूची जाग. सद्गुरू तो आपल्याला अनुभवतो, पण हे नरदेहातच शक्य आहे. म्हणून काय सांगितलं आहे? नाना सकृतांचे फळ तू नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. आता नुसतं नरदेह घेऊन फायदा नाही. नाना सकृत म्हणजे काय? अनेक जन्मांचं पुण्य साठतो. म्हणून काय सांगितलंय? पाप पुण्य समता घडे. म्हणजे पाप आणि पुण्य समता घडतं, नरदेह मिळतो. नाहीतर 84 लक्ष. पुण्य वाढला आणि पाप कमी झालं तर ऊर्ध्वगती प्राप्त. म्हणून सांगितलं नाना सकृतांचे फळ तो नरदेह केवळ, काही म्हणे भाग्य सफळ तन्मात्री सन्मार्ग लागे. भाग्य सफळ म्हणजे काय? पाप कमी आणि पुण्य अधिक, तो भाग्य सफळ आहे. तेव्हा तो सन्मार्ग मिळतो. माझ्यापेक्षा कोणीतरी शक्ती मोठी आहे, देव आहे, मान्य करतो आणि मग देवाला मानतो. परमेश्वर पण सुद्धा भक्तावर असा प्रसंग आणून टाकतो की त्याला देवाला मानावंच लागतं. त्याला देवाशिवाय उपायच नाही ना. म्हणून शेवटी सगळं प्रयत्न करून थकल्यावर काय म्हणतो? आता शेवटी देवच वाचू शकतो, मला दुसरं कोणीच वाचू शकत नाही. ही जेव्हा त्याला जाणीव होते, तुटक्यात कळ मारते. कळ मारली नंतर देव कळतो. सद्गुरू म्हणून सगळ्यांना बद्ध ममुषू साधक सिद्ध सगळ्यांना गंडांतर ठेवलेले आहे. पण ती कळ मारल्यानंतर जाग व्हायला पाहिजे. जाग झालं तर का होणार? नाही तर काय, प्रसंग आला तोपर्यंत देव, प्रसंग गेला की देव गेलाच. कारण जीव आहे ना, पोडगा आहे तो, पोडगा आहे जीव. मग त्याला सतत काय आहे? प्रसंग आणावा. मग अंगे घाली वारावार, भक्त लागी करून देती संसार. चांगला भक्त आहे त्याला सद्गुरू काय करू देत नाही? संसार करू देत नाही. कारण तुझा जन्म कशासाठी आहे? उद्धार, आत्म्याचा उद्धार, तुझा उद्धार, स्वतःला ओळखण्यासाठी तुझा जन्म आहे. तू काय उद्योग करतोय? म्हणून सद्गुरू आपल्यातला, आपण शरण गेलो ना सद्गुरूला, शरण गेली आणि काय होते पुढं? तुका म्हणे कुळ उद्धारीला. कुळ म्हणजे काय? आपण समजतो तो कुळ नाही. आपण अनेक जन्म घेतले की नाही, तो आपला कुळ, त्याचा उद्धार करतो सद्गुरू. तुला जन्म नाही, मरण नाही, मग त्या सगळ्यांचा उद्धार झाला की नाही? म्हणून जेव्हा ज्ञान प्राप्त होतो तेव्हा संचित आणि क्रियामन जळून खाक होतो. जेव्हा ज्ञान होतो मी देह नाही, मी देह नाही, रूप नव्हे, नाम नव्हे माणिक, तसं मी देह नाही, रूप नाही, नाहीये ह्याची सद्गुरू ओळख देतो. सद्गुरू ती ओळख दिल्यानंतर काय होतं की
संचित आणि प्रारब्ध जे मी काय केले अज्ञानातून ते मी केलेलं नाही. संचित आणि क्रिया. प्रारब्ध शेष उरले जननिशान. प्रारब्ध पण जळून खाक झाला असता, म्हणून देवाने ती व्यवस्था केलेली आहे. एखाद्याला ज्ञान झालं आणि तो निघून गेला, देह आहे म्हणून ज्ञान देणार, देह नाही तर ज्ञान कसं देणार. म्हणून तो प्रारब्ध शेष उरले जननिश्चयाला म्हटलेला आहे. लोकांना कळलं पाहिजे म्हणून प्रारब्ध योगाने देह टिकतो. एखादा शिक्षक झाला आणि शिकवायचं सोडून दिलं तर चालेल का? सगळे अशिक्षित राहील. पण सद्गुरूने दिलेलं ज्ञान त्याचं उतराई म्हणून तो शिक्षक कार्य करतो. तसं आपल्याला सद्गुरूंना जो आत्मज्ञान दिलेलं आहे तो देह कसा नाही. त्या ज्ञानाचा प्रचार होण्यासाठी व ते ज्ञान गरजू पिपासू लोकांना देण्यासाठी प्रारब्ध शेष उरले जननिश्चयाला म्हटलेले. लोकांना कळलं पाहिजे या चक्रवाहातून, या 84 लक्ष योनीच्या चक्रवाहातून, सुखदुःखातून कसं बाहेर यायचं. म्हणून सद्गुरूने दिली केलेली अरेंजमेंट आहे, व्यवस्था आहे. कारण जाणताच गेला तर सगळे आंधळे झाले की नाही. एक डोळस सगळ्यांना दाखवू शकतो, एक डोळसच गेला तर सगळे आंधळे झाले की नाही. म्हणून सध्या देवाने ती अरेंजमेंट केलेली किंवा सद्गुरूंनी ती अरेंजमेंट केली आहे. प्रारब्ध शेष उरले जननिश्चयाला. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा